राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि या कर्जमाफीसाठी कुठल्याही अटी शर्ती नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीबद्दल आता सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अखेर तुम्ही ज्या दिवसाची वाट बघत होता तो दिवस आज उजाडल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या कित्येक दिवसापासून शेतकऱ्याचे आंदोलने सुरू होती की नेमकं कर्जमाफी कधी होणार आणि कोणत्या शेतकऱ्याला होणार। बघा, सरकारच्या माध्यमातून आज अधिकृतपणे घोषणा करण्यामध्ये आली आणि आज सरकारच्या माध्यमातून नवा जी.आर. काढण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतःहून सांगितलं आहे शेतकऱ्याला कसल्याही अटी आता घातल्या जाणार नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी आता कसल्याही परिस्थितीमध्ये होणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी नेमकं कशामुळे शक्य झाली? एवढ्या लवकर जी.आर. का निघाला 2च दिवसामध्ये? तर बघा, यामध्ये कारण आहे ते म्हणजे की रोहित दादा पवार यांचे अन्नत्याग आंदोलन पूर्णतः संपून गेला आहे, परंतु त्यांनी टाकलेला जो काय दबाव आहे त्या दबावाच्या अभावी सरकारने तात्काळ जी.आर. आता काढलेला आहे आणि आता भरपूर अशा प्रमाणामधील अटी आहेत ज्या की जी.आर. मधून रद्द करण्यामध्ये आले आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे? बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार जवळपास 70% शेतकरी असे आहे ज्यांना या ठिकाणी संपूर्ण कर्जमाफी होणार आहे, म्हणजे की 2 लाख रुपयांपर्यंतच कर्ज माफ होईल। परंतु शेतकरी बांधवांनो, अजून पण 30% शेतकरी असे आहे ज्यांना की जवळपास 50,000 रुपये प्रोत्साहनपर निधी मिळणार आहे। मग आता प्रश्न निघला आहे तो म्हणजे की 50,000 रुपये कोणाला मिळणार आणि 2 लाख रुपये कर्जमाफी कुणाला मिळणार? सर्व काही अगदी 2 मिनिटांमध्ये सांगतो शेतकरी बांधवांनो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक आता बघत चला। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्याला आता चांगला दिलासा मिळाला आहे। 2026च्या अर्थसंकल्पातून कर्जमाफीची मोठी घोषणा झाली असली तरी आता समोर आलेल्या 5 नवीन नियमामुळे तब्बल 91 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पुन्हा यामधून अपात्र ठरणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता, 91 लाखांपेक्षा जास्त शेतकरी अपात्र यादीमध्ये जाणार आहेत। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या कोणत्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही। बघा, ज्यांनी या चालू वर्षामध्ये कर्ज पुन्हा उचलले आहे त्या शेतकऱ्याला कसल्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे लाभ मिळणार नाही। परंतु बघा, ज्यांनी 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी कर्ज घेतलं आहे, बघा अशा शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज आता माफ करण्यामध्ये येत आहे। मग आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कळलंच असेल की 50,000 रुपये प्रोत्साहन नेमकं कोणाला मिळणार। लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयांची माफी आता सरकारच्या माध्यमातून मिळत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज चालू बाकीमध्ये येत आहे, म्हणजे की त्यांनी यावर्षी संपूर्ण कर्ज भरून पुन्हा कर्ज घेतलं आहे, अशा शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर निधी मिळणार आहे। बघा, अशा शेतकऱ्यांसोबत अन्याय आता होणार नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांनी याच वर्षी नव्याने कर्ज घेतलं आहे अशा शेतकऱ्याला कसल्याही प्रकारे लाभ मिळणार नाही, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आताच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेलं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितले आहे कर्जमाफीचे 5 नियम। बघा, सरकारचं म्हणणं आहे हे डॉक्युमेंट आणि या 5 नियमांमध्ये जे शेतकरी बांधव बसणार अशा शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन आणि काहींना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे। तर मग आता लक्षामध्ये घ्या कोणते आहेत ते डॉक्युमेंट, जे की डॉक्युमेंट तुम्हाला कर्जमाफीसाठी लागणार आहेत। नेमकं सरकारच्या माध्यमातून कोणते नियम आता सांगण्यामध्ये आले? बघा, नवीन जी.आर. नुसार आणि नवीन माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्याची आणि घरांची पडताळणी आता थेट बँकांद्वारे सुरू करण्यामध्ये येणार असून सर्व बँकांना सरकारने कडक आदेश दिले आहे। जर या 5 महत्त्वाच्या वस्तू शेतकऱ्यांच्या घरामध्ये आढळल्या तर त्यांना कर्जमाफीचा 1 पण रुपयाचा फायदा आता मिळणार नाही, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आले आहे। सरकारच्या तिजोरीवर येणारा ताण लक्षामध्ये घेता
जास्तीत जास्त अपात्र शेतकऱ्याला यादीमधून बाहेर काढण्याचे धोरण आता आणण्यामध्ये येत असून यामुळे नेमकं कोणत्या 5 वस्तू तुमच्या घरामध्ये नसाव्या याची धास्ती आता सर्वांनाच लागली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पात्र यादीमध्ये जायचं असेल तर व्हिडिओ पाहणं अतिशय गरजेचं आहे. कारण जर या 5 प्रकारच्या वस्तू आणि या 5 नियमामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर पहा तुम्हाला कर्जमाफी मिळू शकत नाही. कारण की सरकारचं म्हणणं आहे ही कर्जमाफी केवळ गोरगरीब शेतकऱ्यालाच मिळावी. आता शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही प्रोत्साहनच्या लाभामध्ये मोडत असाल तर तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही. फक्त तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमुक्ती योजनेचा फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरल्याच्या नंतर काही शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार आणि काही शेतकऱ्याचं 2 लाख रुपये डायरेक्ट माफ केले जाणार आहे. म्हणजे की जर तुमचा 4 लाख रुपये जरी कर्ज असेल तरी पण घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण की 2 लाख रुपये माफ होणार आणि बाकी पुन्हा 2 लाख रुपये राहणार आहे. अशा प्रकारचे नियोजन आता सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आले आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. परंतु शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार आणि कोणत्या त्या 5 वस्तू आहे. बघा मुख्यमंत्री साहेबांनी अर्थसंकल्पात 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केल्यावर सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु सरकारने जेव्हा पात्र शब्द टाकला, बघा या शब्दामुळे अनेकांच्या मनामध्ये शंकेची पालं नक्कीच चुकली होती. त्यामुळे सरकार या ठिकाणी बघा जी काय कर्जमाफी देत होतं त्या कर्जमाफीला शेतकरी स्वीकार्य करीत नव्हते. म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून खूप मोठे आंदोलनं सुरू करण्यामध्ये आली होती. बघा सरकारने आता नवा GR काढला आहे. मग आता लक्षामध्ये घ्या, जेव्हा रोहितदादा पवार यांनी कर्जमाफीची आठवण करून दिली की सरकारनेच म्हणलं होतं की सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा, तेव्हा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की कर्जमाफी खूप मोठी आहे आणि सर्व शेतकऱ्याला कर्जमाफी देणं शक्य नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंतच कर्जमाफी देण्यामध्ये येत आहे आणि काही असे 30% शेतकरी आहेत ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ आता मिळत आहे. तर मग पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने काढलेल्या GR नुसार ज्यांच्या घरामध्ये या 5 ठराविक वस्तू आढळतील त्यांना या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणार नाही. आता बघा कालपर्यंत कर्जमाफीबद्दल ज्या काही तुम्ही बातम्या ऐकल्या होत्या त्या सर्व आता खोट्या ठरताना दिसत आहे. आता मुख्यमंत्र्याच्या नव्या माहितीनुसार आणि नव्या GR नुसार दिसून येत आहे या 5 वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुमच्या कुटुंबामध्ये आढळली तर कर्जमाफीच्या लाभापासून तुम्ही कायमचे वंचित राहू शकता. ज्यामुळे सुमारे 25 लाखांपेक्षा जास्त शेतकरी यादीमधून बाहेर फेकले जाऊ शकतात. आता बघा सरसकट कर्जमाफी न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे हे 5 नवीन नियम आहे जे पूर्ण करणे आता प्रत्येक शेतकऱ्यासाठी अनिवार्य आहे. हो शेतकरी बांधवांनो, जर या 5 नियमामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला 100% सरकारच्या माध्यमातून आता कर्जमाफी मिळणार आहे. बघा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन आपली महत्त्वाची 4 कामे येत्या 3 दिवसामध्ये पूर्ण करून घ्यावी असा आदेश सरकारच्या माध्यमातून बँकांना सध्या देण्यामध्ये येत आहे. कारण बघा 15 दिवसानंतर होणारी सखोल चौकशी तुमच्यासाठी धोक्याची असू शकते. बँकांना चौकशीचे पूर्ण आदेश सरकारच्या माध्यमातूनच देण्यामध्ये आले आहे. 15 दिवसानंतर घराघरामध्ये जाऊन या 5 वस्तूची तपासणी केली जाणार आहे. या 5 वस्तूमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि तुमची कर्जमाफी कशी सुरक्षित ठेवायची हे आता पाहणे प्रत्येक कर्जदार शेतकरी बांधवांसाठी जीवन मरणाचा प्रश्न बनला आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, यापूर्वी अर्थसंकल्पाबाबत असलेल्या अनेक शंका आता मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेनंतर दूर केल्या आहे. बघा तरी नवीन नियमामुळे आणि नवीन GR मुळे शेतकऱ्यांचे होणारे जे काय नुकसान आहे ते या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये आता होणार आहे. तुमच्या कर्जमाफीसाठी कोणती 8 महत्त्वाची कागदपत्रे आता लागणार आहे याची यादी 15 दिवसानंतर पूर्णपणे तपासावी लागणार आहे. परंतु सरकारने सांगितले आहे हे 5 नियम हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला तुमचे कर्ज पूर्णपणे माफ करून घ्यायचे असेल आणि खरी माहिती मिळवायची असेल तर ही सर्व प्रक्रिया समजून घेणं आता गरजेचं आहे, अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान देखील होऊ शकते। तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून बँकांना आधीच हे आदेश दिले गेले आहे, केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे। याच हेतूने घरांमध्ये या 5 वस्तूची तपासणी करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असून यामध्ये जवळपास 25 लाख शेतकरी अपात्र होण्याची संकेते मिळत आहे। बघा, कोणत्या बँकेचे कर्ज माफ होईल आणि कोणत्या जिल्ह्यामधील यादी सर्वात अगोदर येईल आणि कोणत्या तारखेचे कर्ज थकीत असणे अनिवार्य आहे, या सर्व प्रश्नाची उत्तरे येत्या 15 दिवसानंतर स्पष्ट करण्यामध्ये येणार आहे। बघा, जे अर्थ सध्या काढलेला आहे, परंतु आता नेमकं कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे। कारण की बघा, सरकारच्या माध्यमातून एका टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार नाही तर 2 टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आणि 5 टप्प्याची यादी पुन्हा या ठिकाणी 15 दिवसानंतर सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये येत आहे। आता बघा, सरकारची जी काय योजना आहे ही अपडेट झाली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बघा, कर्जमाफी योजनेसाठी निधी आता मंजूर झाला असला तरी पात्र शेतकरी या शब्दाचा अर्थ आता शेतकऱ्याला अरड्याला लावणार आहे। 99% शेतकऱ्याला अजून पण माहीत नाही की ते या पात्र योजनेमध्ये आहे की नाही। बघा, यामुळे मुख्यमंत्र्यांनी शंकाचे निरसन करण्यासाठी हे 5 निकष लावले आहेत। बघा, अर्थसंकल्पातील घोषणा जरी 2 लाख रुपयांची असली तरी प्रत्यक्षात सवलत मिळण्यासाठी तुम्हाला 5 अटी शर्तीची मोठी चाळणी पार करावी लागणार आहे, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती तपासली जाणार आहे। आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, या 5 नियमांच्या चाळणीमध्ये जर तुम्ही बसला नाही तर तुमच्या हक्काची रक्कम एका क्षणामध्ये कापली जाण्याची शक्यता असून बँकामध्ये जाऊन महत्त्वाची कामे न केल्यास मोठे नुकसान देखील होईल। कर्जमुक्तीसाठी नेमकं कोण पात्र आहे आणि कोण या ठिकाणी अपात्र आहे, कोणते निकष सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आले यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। बघा, GR आता सरकारच्या माध्यमातून नवीन GR हा सुरू करण्यामध्ये आला आहे। 93 लाख शेतकऱ्यांमधून 25 लाख शेतकरी आता बाहेर काढण्यासाठी सरकारने जे 5 मुद्दे सांगितले आहे त्यातील कर्जाचे स्वरूप पाहणे सर्वात महत्त्वाचे ठरेल, कारण सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ केलं जाणार नाही, हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे। तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बरेच शेतकरी ट्रॅक्टर, गोठा किंवा घरासाठी कर्ज घेतात, मात्र मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे केवळ पीक कर्ज असणाऱ्यांना 100% माफी मिळणार आहे। जर तुम्ही विहीर, पाईपलाईन किंवा या ठिकाणी इतर शेती कामासाठी टर्म लोन घेतलं असेल तर अशा प्रकारच्या शेतकऱ्याला मुदत कर्ज माफ होणार नाही, हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षामध्ये घेतले पाहिजे। यासोबत तुमच्या घरामध्ये कोणत्या 5 वस्तू नसाव्यात यावर 15 दिवसानंतर होणारी चौकशी खूप महत्त्वाची असेल। बघा, त्यामुळे या 5 वस्तू तुम्हाला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे। तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार सर्वात पहिल्यांदा जे काय कर्ज माफ केलं जाणार आहे ते शासन मान्य बँकांचं कर्ज माफ करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की बघा, जर तुमची हैदराबाद बँक असेल, त्यानंतर SBI बँक ज्याला की स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतात, त्यानंतर BOI म्हणजे की बँक ऑफ इंडियाचं सुद्धा कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ करण्यामध्ये येणार आहे। बघा, सरकारने ज्या काही अटी आहेत त्या आतापर्यंत काढल्या नाही, ते म्हणजे की बघा, सरकारी नियमानुसार घरामधील किंवा कुटुंबामधील कोणताही एखादा व्यक्ती सरकारी नोकरीला नसावा। बघा, तसेच कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारा नसावा असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं। बघा, जिल्हा परिषद सदस्यांना या योजनेमधून पूर्णतः वगळण्यामध्ये येत आहे। शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्न बँक खात्यावर दिसल्यास नाव तातडीने यादीमधून कापले देखील जाईल। बघा, जर तुमच्या अकाउंटमध्ये खूप जास्त जर रक्कम असेल तरी देखील या ठिकाणी तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। 7-12 क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टरपर्यंतच असायला पाहिजे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, जर तुमचं शेत 6 एकर असेल, लक्षामध्ये ठेवा, तर या ठिकाणी तुम्हाला निश्चितच कर्जमाफी मिळणार। परंतु जर 9 एकर, 10 एकर, 12 एकर अशा प्रकारचं शेत जर तुमच्या नावावर आढळलं तर या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, असे सरकारने नमूद केले आहे। नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ प्रोत्साहन दिलं जाईल, हे देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी या चालू वर्षामध्ये कर्ज उचललं आहे अशा शेतकऱ्याचा 1 पण रुपयाचा
त्याचा फायदा होणार नाही हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर यांसारख्या जिल्ह्यांना सर्वात अगोदर प्राधान्य दिले जाणार असून येथील निधीचे वाटप 5 दिवसानंतर योगाने होण्याचे संकेत दिसून येत आहे. यासाठी बघा, तुम्हाला आता आधार कार्ड आणि ओरिजिनल फार्मर आय डी कार्ड असणे अत्यंत गरजेचे असून अर्ध्या सोडून दिलेल्या अर्जामुळे या ठिकाणी कर्जमाफी नाकारले पण जाऊ शकते. त्यामुळे अर्ज पूर्ण भरून घ्या, त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफी होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारचे आणखीन काही नियम कडक आहेत जे की शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, शेवटी तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी किंवा 10 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. बघा, हे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुमच्याकडे महागड्या गाड्या आणि वस्तू असतील तर तुम्ही गरीब शेतकरी म्हणून ओळखले जात नाही. तुम्ही शेतकरी श्रीमंत आहे असं या ठिकाणी या श्रेणीमध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्याला या ठिकाणी कर्जमाफी मिळू शकत नाही असं सरकारच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये येत आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, सरकारच्या माध्यमातून हे सांगितलेले नियम लक्षामध्ये ठेवा. जर या ठिकाणी या नियमामध्ये आणि या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच नवीन GR नुसार तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. आणि बघा, कर्जमाफी अशा प्रकारे मिळणार आहे, तुम्हाला 1 पण रुपया भरण्याची गरज आता पडणार नाही. जर तुम्हाला 2 लाख रुपये कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र असाल तर तुमचे या ठिकाणी 2 लाख रुपये माफ करण्यामध्ये येणार. सरकारने स्पष्टपणे सांगितलं. शेतकरी बांधवांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि अशाच प्रकारच्या शेतीविषयक अपडेट तुम्हाला पुढे देखील जाणून घ्यायचे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.